नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 26 सप्टेंबर पर्यंत जमा करण्यात येणार आहे। या अनुदानाचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। या बैठकीत मुंडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत या अनुदान वाटपाबद्दल माहिती दिली। आता या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे नेमकी काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एक आपण बैठक घेतली की जे कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी MSPच्या खाली दर गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं। याबाबत जवळजवळ आतापर्यंत 46 लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे 2000 कोटी रुपयाचे प्रस्ताव, हे पैसे 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे। तरी आणखीन जवळजवळ 20 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महाडीपीडी कडनं त्यांची KYC आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलंय। तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या 4 दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून हे 5000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील। 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5000 रुपये कमाल मर्यादा 2 हेक्टर पर्यंतची 28 तारखेला करायचं नियोजित आहे। आणि आम्हाला असं वाटतं की 26 तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा KYC आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं हे काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी 5000 रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे। 26 ला कुठे येणार आहेत साहेब, काय त्याबाबत 26 ला आता वाशिमला येणार आहेत असं कळतंय, पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतं। आणखीन एवढं निश्चित नाही, पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र 26 तारखेचा आलेला आहे। सोयाबीन